आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर भारताबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा, टीका आणि मतप्रवाह पाहायला मिळतात. काही परदेशी पत्रकार, विश्लेषक आणि तथाकथित तज्ज्ञ भारताच्या लोकशाहीवर, संस्कृतीवर आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना दिसतात. मात्र भारताबद्दल मत व्यक्त करण्यापूर्वी त्यांनी भारताचा इतिहास, परंपरा आणि वास्तव कितपत समजून घेतले आहे, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. अलीकडेच एका चर्चेदरम्यान नॉर्वेच्या पत्रकार हेले लिंग यांना भारताच्या इतिहासाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांच्या उत्तरामध्ये भारताच्या संस्कृती, इतिहास किंवा सामाजिक रचनेबद्दल कोणतीही सखोल माहिती दिसून आली नाही. त्यांनी "मला भारतीय लोक आवडतात, भारत महान देश आहे किंवा मला भारतीय जेवण आवडते" अशा सामान्य गोष्टी सांगितल्या. या घटनेमुळे भारतावर भाष्य करणाऱ्यांकडे भारत समजून घेण्याचा पुरेसा अभ्यास आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारत हा केवळ पर्यटन, खाद्य संस्कृती किंवा रंगीबेरंगी परंपरांचा देश नाही, तर हजारो वर्षांची संस्कृती, ज्ञान परंपरा आणि संघर्षांचा इतिहास असलेली एक प्राचीन सभ्यता आहे. जगाला शून्याचा शोध देणारा, आयुर्वेद, योग आणि ध्यान यांसारख्या संकल्पना देणारा भारत शिक्षण, विज्ञान आणि अध्यात्माच्या क्षेत्रातही जगासाठी प्रेरणास्थान राहिला आहे. तक्षशिला आणि नालंदा यांसारखी विद्यापीठे एकेकाळी जगातील शिक्षणाची प्रमुख केंद्रे होती. विविध भाषा, धर्म, जाती आणि संस्कृती असलेल्या अब्जावधी लोकांना एकत्र ठेवणारी भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. येथे सामाजिक समस्या आणि राजकीय मतभेद आहेत, पण त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, निवडणूक प्रक्रिया आणि न्यायव्यवस्थेची मजबूत परंपराही आहे. आज सोशल मीडियाच्या काळात अर्धवट माहितीच्या आधारावर संपूर्ण देशाचे चित्र रंगवले जाते. काही व्हिडिओ, निवडणूक घटना किंवा राजकीय दृष्टिकोन यांच्या आधारे भारताचे मूल्यमापन केले जाते. पण कोणत्याही देशाला समजून घेण्यासाठी त्या देशाचा इतिहास, संस्कृती, सामाजिक रचना आणि जनमानस समजून घेणे आवश्यक असते. भारतावर टीका करणे चुकीचे नाही, कारण लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे आवश्यकच असते. मात्र टीका करताना अभ्यास, प्रामाणिकपणा आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असणे तितकेच गरजेचे आहे. भारताला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असेल तर भारत वाचावा लागेल. त्याचा इतिहास, त्याची संस्कृती, त्याचे संघर्ष आणि त्याची ताकद समजून घ्यावी लागेल. कारण भारत हा फक्त एक देश नाही, तर हजारो वर्षांच्या संस्कृतीचा जिवंत प्रवास आहे.